टर्टल थिअरी. हळूहळू पण नक्की. वेगाने धावणारे हरतात आणि शांतपणे चालणारे जिंकतात. तुम्ही कोण आहात? नमस्कार श्रोत्यांनो, मी पद्मा धुमाळ आणि तुम्ही ऐकत आहात तुमचं स्वतःचं मन समजून घेणारं पॉडकास्ट. आज आपण बोलणार आहोत एक खूप साधा पण आयुष्य बदलून टाकणारा विचार, टर्टल थिअरी. हो, कासवाची गोष्ट आपण लहानपणी नक्कीच ऐकली आहे, पण आज तीच गोष्ट आयुष्याच्या मोठ्या सत्याशी जोडून पाहूया. जीवनाचा पहिला नियम, कन्सिस्टन्सी ओव्हर स्पीड. आपण सगळे घाईत आहोत. जलद यश, जलद पैसे आणि जलद परिणाम. पण खरं सांगू का, खरं वाढणं हे शांतपणे होतं, कुणालाही न दिसता, रोज थोडं थोडं. जसं जिममध्ये एका दिवसात शरीर बनत नाही, तसंच आयुष्यही एकदम बदलत नाही. दुसरा नियम, पोहोचालच, फक्त थांबू नका. कधी कधी वाटतं मी खूप हळू चाललोय, पण प्रश्न आहे, थांबलात का? जर तुम्ही थांबले नाही तर लक्षात ठेवा, तुमचं डेस्टिनेशन तुमच्याकडे येत आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही नित्य निरंतर प्रयत्न करत आहात. तिसरा नियम, रेस्ट इज स्ट्रेंथ. आपण थांबलो की गिल्ट वाटते, मनाला वाईट वाटते. पण कधी विचार केलात, मोबाईल चार्ज नाही केला तर चालेल का? मशीनला मेंटेनन्स नको का? मग तुम्ही माणूस आहात, मशीन नाही. थांबणं म्हणजे मागे जाणं नाही, थांबणं म्हणजे पुढच्या उड्डाणाची तयारी. चौथा नियम, वन स्टेप ॲट अ टाईम. आपण पूर्ण डोंगर पाहतो आणि घाबरतो, पण कासव काय करतं? फक्त पुढचं एक पाऊल. ओव्हर थिंकिंग, अतिविचार कमी करा, नेक्स्ट स्टेपवर फोकस करा. पाचवा नियम, काम माइंड इज इक्वल टू क्लिअर डायरेक्शन. घाईघाईत दबावाने घेतलेले निर्णय हे चुकीचे ठरतात, मात्र शांत मनाने घेतलेले निर्णय योग्य दिशा देतात. ऑफिस मीटिंग असो, फोन कॉल असो, घरातील चर्चा असो, रिस्पॉन्स देण्याआधी पॉज घ्या. हेच इमोशनल इंटेलिजन्स आहे. सहावा नियम, नो कम्पॅरिझन. तुमची स्पर्धा ही तुमच्याशीच आहे. सोशल मीडियावर दुसऱ्याचं लाईफ पाहून आपण स्वतःचा आनंद, शांती गमावतो. कम्पॅरिझन म्हणजे एनर्जी लीक. सातवा नियम, रिलीज स्ट्रेस. ताणतणाव तुम्हाला पुढे नेत नाही. ताणतणाव हा तुम्हाला थकवतो, तुमच्या मनाला थकवतो, तुमच्या मनाची शांती जास्त दूर नेतो. जेव्हा तुम्ही तुमचा स्पेस स्वीकारता, कन्सिस्टन्सी ठेवता आणि तुमची मनाची शांती जपता, तेव्हा तुम्ही फक्त पोहोचत नाही, तुम्ही ट्रान्सफॉर्म होता, आतून बाहेरून पूर्णपणे बदलता. तर श्रोत्यांनो, आजचा प्रश्न तुमच्यासाठी, तुम्ही कासवासारखे स्टेडी आहात की सशासारखे हरी? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा कंटेंट आवडला असेल तर शेअर करा, कारण कदाचित कोणाला आज याची गरज असेल. मी पद्मा धुमाळ, पुन्हा भेटूया एका नव्या विचारासोबत. तोपर्यंत हळूहळू चला, पण थांबू नका. धन्यवाद.